100 मीटरसाठी तुम्ही हिल वर्कआउट ॲड करू शकता. त्यात कसं 30 मीटर, 50 मीटर, 80 मीटर अशा तुम्ही रेपिटेशन मारा, म्हणजे तुमच्या थायजमध्ये तुमची पॉवर वाढेल. कसं वाढेल की हिलला कसं असते, आपलं अंतर चढ 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 वाढत जातो, म्हणजे चढानंतर वाढत असते भरपूर. आणि आपण सुरुवातीपासून एंडपर्यंत आपण स्पीड लावतो असं, कारण आपला 100 मीटरचा वर्कआउट आहे. स्टार्ट टू एंड आपल्याला एकच स्पीड ठेवायचं असते. आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच जोशाने आपण स्पीडला मारत असतो. मग आपण त्यात काय होती, हिलला मारताना आपली बॉडी जरा टाईट होती. मग त्यात आपण टाईटमध्ये पण आपण बॉडी थोडी ढकलत स्पीडला आपण मारत असतो. 30च्या असो, 50च्या असो, 80च्या असो, 2-3 अशा ॲड करा आणि मारा. आठवड्यात 1 किंवा 2 वेळा तुम्ही हा वर्कआउट ट्राय करून बघा, म्हणजे तुमच्या माझी थायस पॉवर वाढेल. आणि प्लेनला जाऊ तुम्ही येणार मारायला रेपिटेशन त्याच तेव्हा तुम्हाला अजून स्पीड लागेल वाटणार, कारण की आपण हिलला त्या जोशाने आपण मारत असतो नॉन स्टॉप स्टार्ट टू एंड स्पीड करून. मग तीच आपण प्लेनला पण आपण मारायला घेतले का आपल्या बॉडी जरा स्पीड धरलं जाणार. मग तुम्ही जरा हिल वर्कआउट पण तुम्ही ॲड करा तुमच्या वर्कआउटमध्ये. 30-50 मीटर असो, 80 मीटर तुमच्या ताकदीनुसार तुम्ही मारा.